ब्रॉट टू यू बाय विगार्ड। राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा आपल्या सोबत आहे। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। 45 वर्षात पहिल्यांदाच असं झालंय की देवरा कुटुंबातील कुणीही निवडणूक लढलेलं नाहीये। बॅलेट बॉक्सवर त्यांचं यावेळी नाव नाहीये आणि शिवसेनेला त्यांनी मतदान केलेलं आहे। आपल्या सोबत आहेत मिलिंद देवरा, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। 45 वर्ष तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य या ठिकाणाहून प्रतिनिधित्व करत होते, यंदा ती संधी मिळाली नाही, मनामध्ये कुठेतरी घालमेल आहे, काय वाटतं नेमकं? नाही, अजिबात संधीचा विषय नाही आहे। सीएम साहेब, शिंदे साहेब आणि माझं जेव्हा बोलणं झालं, सीएम साहेबांनी मला मुंबई आणि महाराष्ट्र आणि साऊथ मुंबईचा प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्यसभेवर पाठवले आणि म्हणून पक्षांनी यामिनीताई जाधवना तिकीट दिले। यामिनीताई एक सुशिक्षित एक फायटर महिला आहे आणि याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे की यामिनीताईंनी भायखळामध्ये जे काम केलेलं आहे, यामिनीताई नक्की निवडून येतीलच, मला काय त्यामध्ये काही डाऊट नाही आहे। पण एक प्रकारचे थोडंसं विचित्र होतं की गेल्या 45 इयर्सपासून देवरा फॅमिलीचा नेहमी नाव दक्षिण मुंबईचा बॅलेटवर होते आणि मला गर्व आहे आणि अभिमान आहे की माझं फर्स्ट वोट वेअर वी हॅव नॉट वोटेड फॉर अ फॅमिली मेंबर, मी यामिनीताईंना वोट दिलं, धनुष्यबाणला वोट दिलं। शिंदे साहेब आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुंबईसाठी, मुंबईसाठी आणि महाराष्ट्र आणि देशाला आणखी बळकट करण्यासाठी मी वोट दिलं। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। पण अजूनही एक वर्ग असा आहे ज्याला वाटतं की तुम्ही अरविंद सावंत यांना खूप टफ त्या ठिकाणी फाईट करू शकला असतात, फाईट देऊ शकला असतात, काय वाटतं नेमकं तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये महायुतीकडे 5 पांडव होते, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि RPI। आणि त्याचबरोबर दक्षिण मुंबईमध्ये मी प्रत्येक भाषणमध्ये हे सांगितलं आणि मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की दक्षिण मुंबईमध्ये महायुतीकडे देखील 5 पांडव होते। मिलिंद देवरा स्वतः, मी स्वतः ह्या विभागाचे खासदार होतो, अनेक वेळा खासदार निवडून आलो, माझे स्वर्गीय वडील ह्या विभागाचे खासदार होतो। कॅन्डिडेट यामिनीताई जाधव स्वतः एक पांडव होते आणि आहे, लोढाजी, राहुल नार्वेकरजी आणि बाळन नंदगावकरजी। तर मला खात्री आहे की ह्या विभागातील सामान्य रहिवाशांचा जे प्रश्न आहे, खास करून मराठी माणसांचा सर्वात सिरियस, सर्वात गंभीर प्रश्न काय आहे, साऊथ मुंबई म्हणजे गिरणगाव एरिया, गिरणी कामगार असो, BDD चाळी किंवा BIT चाळीत राहणारे मराठी माणूस असो, भाडेकरू, कोळी समाज, यांचा सर्वात गंभीर प्रश्न आज हाऊसिंगचा आहे। आणि या हाऊसिंगचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी, लोकांना न्याय पोचवण्यासाठी साऊथ मुंबईमध्ये महायुतीकडे 5 पांडव आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की 4 जून नंतर दक्षिण मुंबईच्या रहिवाशांना त्यांना 2 खासदार मिळतील। मी आधीच राज्यसभेचा खासदार आहे आणि यामिनीताई जाधव निवडून येतीलच आणि त्यानंतर दक्षिण मुंबईचा जनतेला 2 खासदार मिळेल, एक लोकसभेत आणि एक राज्यसभेत। अरविंद सावंत पण आहेत, अरविंद सावंत म्हणतात की लँडस्लाइड विक्ट्री होईल। बघा, आता इलेक्शन संपल्या, आता आपल्याला 4 जूनला माहिती होईल, पण मला खात्री आहे की अरविंद सावंत 2014 आणि 2019 मध्ये एक लाटेत निवडून आले आणि अरविंद सावंतनी नरेंद्र मोदीजींचा नावाचा उपयोग करून ते निवडून आले। अरविंद सावंत एक चांगला माणूस आहे, मला काय पर्सनल इश्यू नाही आहे, पण ह्या विभागातील रहिवाशांशी अजिबात संपर्क नाही आहे, संबंध नाही आहे। त्यांनी गेल्या 10 वर्षे लोकांचा समस्या दूर करण्यासाठी, आता इलेक्शन संपलं आहे तर मला राजकीय स्टेटमेंट देण्याची गरज नाही, पण त्यांनी एकही मीटिंग अरेंज केली नाही, ना म्हाडासोबत, ना SRA सोबत, ना BMC सोबत, ना मंत्रीसोबत, हाऊसिंग मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सोबत। तर हे आपल्याला बदलायचे होते आणि म्हणून मला खात्री आहे की यामिनीताई जाधव आणि माझ्या नेतृत्वाखाली
दक्षिण मुंबईचा रहिवाशांना 4 जूनचा नंतर नक्कीच न्याय मिळतील. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. विरोधक वारंवार आरोप करतायत की ज्या ठिकाणी उभाटाचं मतदान होतं त्या ठिकाणी स्लो प्रोसेस करण्यात आली. जिथे जास्त त्यांना मतं मिळणार होती ते म्हणतात की त्या ठिकाणी धीम्या गतीने केलं. हे सगळं जाणीवपूर्वक केलं आहे. हे सगळं आपल्या चुका ला कव्हर अप करण्यासाठी आणि झाकण्यासाठी हे सर्व वाईट एक्सक्युजेस आहेत. उभाटांना माहिती आहे की मुंबई महाराष्ट्राचं जनतेना माहिती आहे की मोदीजींना जर हॅट्रिक मिळेल तर हे हॅट्रिक महाराष्ट्र, मुंबई, दक्षिण मुंबईची हॅट्रिक होतील. नक्कीच तुम्ही किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहात अशी सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे निर्णय देखील तसेच लागतील. मला खात्री आहे की दक्षिण मुंबईमध्ये यामिनीताई निवडून येतील आणि मी मोठ्या आत्मविश्वासाने सांगू शकतो की मुंबईचा 6मध्ये 6 सीट महायुतीला मिळतील. तुम्ही ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं होतं बरेचसे चर्चांना उदाहरण आलं की मिलिंद देवरा पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर तर नाहीत ना. याबद्दलचं स्पष्टीकरण तुमच्याकडून हवं आहे. कशाला काय विषय म्हणजे मला कळलं. तुम्ही म्हणालात की 45 वर्ष बॅलेट पेपरवरती नाव नाही आलं. मला गर्व आहे की मला शिंदे साहेबांनी ऑलरेडी राज्यसभेवर पाठवले. तर मी राज्यसभा MP आहे. मी ऑलरेडी MP आहे आणि राज्यसभा MP म्हणजे की फुल महाराष्ट्राचा एक कॅनव्हस आहे. पण माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी दक्षिण मुंबई आहे. तर दक्षिण मुंबई आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या सामान्य लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी मी झटत होते आणि भविष्यामध्ये राहणार. याची खंत कुठेतरी राहील की काँग्रेसने याला कन्सिडर केलं नाही. इतक्या वर्षाची जी लिगसी होती ती ब्रेक होण्यामागे सुद्धा त्यांचा हात आहे. खंत आहे मनात कुठे. काँग्रेस माझ्यासाठी पास्ट आहे. मला आता भविष्य पुढे बघायचं आहे आणि साऊथ मुंबई हे देशाचे सर्वात प्रेस्टिजियस कॉन्स्टिट्युएन्सी आहे, सर्वात प्रेस्टिजियस मतदारसंघ आहे. आणि मी जेव्हा काँग्रेसमध्ये होतो तेव्हा मी काँग्रेसच्या नेतृत्वाला स्पष्ट सांगितले की वी शुड नॉट लूज दिस सीट. पण उभाटांनी काँग्रेसला खूप बुली केलं आणि काँग्रेसला जे उभाटांशी आपल्या सर्वायवलसाठी जे काँग्रेसला स्ट्रगल करायचे होते, निगोशिएट करायचे होते, काँग्रेसने केले नाही. पण मी काँग्रेसला आपल्या माध्यमातून शुभेच्छा देतो. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय या ठिकाणी मिलिंद देवरा यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन रोशनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.